सावित्री नदीवरच्या पुलावरती घडलेल्या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर यायला लागली आहे। कारण दुर्घटनेतील पहिला मृतदेह हाती लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। साधारण 9च्या सुमारास दापोलीच्या आंजर्ले किनाऱ्यावरती एक मृतदेह आढळून आलेला आहे। या मृतदेहाच्या अंगावरती खाकी रंगाचा युनिफॉर्म आणि बॅच नंबरही आढळून आलाय। त्यामुळे हा मृतदेह एसटीच्या चालकाचा असावा असा अंदाज वर्तवला जातोय। धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी हा पूल कोसळला त्या ठिकाणाहून आंजर्ले समुद्र किनारा हा तब्बल 180 किलोमीटर दूर आहे। त्यामुळे नदीच्या पुरानं अजून कुठवरती मृतदेह वाहून नेलेले आहेत याची कल्पनाही करवत नाहीये। दरम्यान हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर देखील आणखी एक मृतदेह सापडलाय। हा मृतदेह एका वृद्ध महिलेचा असून अजूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाहीये। विशेष म्हणजे हरिहरेश्वर दुर्घटनास्थळापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे दूरपर्यंत मृतदेहांना शोधण्याचं काम सुरू आहे। आणि थेट दुर्घटनास्थळावरून लाईव्ह आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत आपल्याला अधिक माहिती देतील, सगळे अपडेट्स देतील या सर्च ऑपरेशन बद्दल। उमेश, आतापर्यंत 2 मृतदेह हाती सापडलेले आहेत आणि तेही जवळपास 100, 150, 180 किलोमीटर लांबपर्यंत सर्च ऑपरेशनचा जो परीघ आहे तो आता वाढवावा लागणार आहे। नाही, तो वाढवावा लागणार आहे, पण आतापर्यंत रेश्मा 33 तास उलटून गेलेत आणि त्यामुळे जे लोक एसटीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते त्यांचे नातेवाईक त्यांच्या धीराचा बांध आता सुटतोय, कारण की 33 तास उलटलेत। त्यांचं असं म्हणणं आहे की माहिती आम्हाला मिळत नाहीयेत। जे कंडक्टर होते विलास देसाई एका बसवर, त्यांचे नातेवाईक आपल्याबरोबर सुर्वे साहेब आहेत, मेहुणे आहेत त्यांचे। तुमचं काय म्हणणं आहे की नेमकी काही माहिती मिळते तुम्हाला प्रशासनाकडून? प्रशासनाच्या इथे जर तसा विचार कराल तर आम्हाला काल सकाळी 6:30 वाजता इथे पोहोचलो आणि जे आम्हाला बातमी ह्या घटनेची मिळाली ती बातमी एसटी कर्मचाऱ्यानेच पोहोचवली, परंतु कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती पूर्णपणे म्हणजे सकाळी 7 वाजता आम्ही इथे आलो तोपर्यंत माहिती मिळाली नाही। इथं आल्यानंतरची परिस्थिती आम्ही आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे का म्हणून बघायला गेलो तर इथे कोणत्याही प्रकारचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष दिसून आला नाही आणि आम्ही वेड्यासारखे इकडून भरकटल्यासारखे काय झालंय काय नाही, कोणाशी बोलावं, कोणाची माहिती मिळवावी या संभ्रमात दिवसभर फिरत होतो, परंतु स्वतःहून कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्याने कोणाला विचारलं तरी असेल ना की मी इथे आल्यानंतर प्रथम मी पोलीस अधीक्षकांची इथे आलेल्या त्यांचं मला महिला अधिकारी आहेत त्यांची मी भेट घेतली, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं नाही की आमचा इथे मदत कार्याचा सगळा कार्य चालू आहे आणि आम्हाला टोल फ्री क्रमांक दिला, पण त्या टोल फ्री क्रमांकावर तो 1-1 तास म्हणजे त्याचा स्विच ऑफ लागतोय, तो लागत नाही। दुपारच्या नंतर तर आमची एवढी धावपळ झाली की आम्हाला समजलं 2 बॉड्या आल्यात म्हणून आम्ही तिकडे गेलो हॉस्पिटलच्या इथे, तिथे सुद्धा काही मागमूस नाही आणि कोणत्याही प्रकारची जे म्हणजे इथले स्थानिक म्हणजे शासकीय प्रतिनिधी असू दे, अधिकारी असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू दे, इथे येऊन सगळे गेले, परंतु इथे घटना घडलेल्या लोकांच्या पैकी कोण नातेवाईक आहेत का त्यांना बोलवून घेणं, त्यांच्या हस्तेने चौकशी करणं, मदत कार्यामध्ये काय कोणत्या प्रगती आहे किंवा काय घटना घडतात याची माहिती देणं, असा कोणत्याही प्रकार इथे आतापर्यंत घडलेला नाही आहे। अच्छा, तुम्ही गेले होते तिथे, तुम्ही कोण आहात? मी त्यांचा मेहुणा आहे। तुम्ही मेहुणे आहात? होय। तुम्ही गेले तर काय तुम्हाला माहिती मिळाली? जे 2 आम्हाला फक्त अशी बातमी मिळाली की हॉस्पिटलला 2 प्रेत आलेले आहेत, 2 बॉड्या आलेल्या। तिथं गेल्यानंतर आम्हाला कोणतीही बॉडी तिथं 2 सुद्धा एकही कोणतीही बॉडी नव्हती। आम्ही दिवसभर दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत हॉस्पिटलच्या बाहेर तिथं बसून राहिलो होतो आणि नंतर मेसेज मिळाला की ही खोटी बातमी आहे। परत आम्ही ह्या ठिकाणी शोधायला आलो आणि इथे आम्हाला पोलीस अडवणं बिडवणं हा प्रकार फक्त चालू होता। तुम्ही मग रात्रभर कुठे थांबलात? किती लोक? आम्ही रात्रभर इथे एका मित्राच्या घरी गेलो आणि तिथे रात्रभर राहिलो 7-8 नातेवाईक, त्यामुळे आणि सकाळी उठून इथे आलोय, बघतोय तर कुठलीही यंत्रणा कार्यवाहीत नाही। काल सुद्धा आम्ही त्यांना सुचवलं, हे टाटा मोटर्सवाल्यांनी आमच्यावर फार मेहरबानी केलेली, ह्या लोकांनी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य की आम्हाला तिथे बसायला तरी आसरा दिला। दिवसभर आम्ही असे तिकडे फिरत होतो
आता मी स्वतःहून तटकरे साहेबांना संपर्क केला. आम्हाला एवढं दुःख वाटतंय की इथेच मुख्यमंत्र्यांपासून सगळे येऊन गेले, परंतु स्वतःहून इथे कोण नातेवाईक आहेत का त्यांना बोलवून घ्या, त्यांना दिलासा द्या, त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. चिपळूण मध्ये 2 एसट्या चिपळूण डेपोच्या गेल्यात, म्हणजे तिथले सुद्धा पालकमंत्री किंवा अन्य कोणीही आमदार वगैरे सगळे मुख्यमंत्र्यांबरोबर येऊन गेले. पण इथे आमच्या चिपळूणचे कोण नातेवाईक आहेत का? चिपळूणच्या डेपोच्या एसट्या गेल्या, कोणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही. आणि माझा तर स्पष्ट आरोप आहे या सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे या पाटबंधारे विभागावर. परत दुसरी गोष्ट एसटी महामंडळ गुराढोरांसारखे ह्या वाहकांना आणि चालकांना रस्त्यावर पळवतात. त्यांच्या लाईची व्यवस्था जर बघितली तर लाजिरवाणी आहे. काय आरोप आहे, तुम्ही काय बोलता? नाही, आम्हाला एक म्हणायचं आहे, बांधकाम खात्याची सगळी चूक आहे तसं म्हटलं तर. आणि बांधकाम खात्याच्या त्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष त्यांनी निलंबन करावं. मी आज काल रात्री टीव्हीवर बघितलं, सहकार मंत्री बांधकाम मंत्र्यांनी मला टीव्हीवर सांगितलं 15 मिनिटात कलेक्टर आलेत, पण आम्ही सकाळपासून बघितलं पण या ठिकाणी आम्हाला कलेक्टर दिसले नाहीत. आले असतील आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला नातेवाईक तुम्हाला माहिती मिळत नाहीये इथे, तुमची काही सोय वगैरे काही होत नाही. तुम्ही बघा ना, प्रत्यक्षात बघा, इथं आपत्कालीन कक्ष आहे का? आता तटकरे साहेबांना मी सांगितलं स्वतःहून भेटून की इथे आपत्कालीन कक्ष नाही, तेव्हा त्यांच्या ते लक्षात आले. मला हाच आरोप करायचा आहे सगळ्या राजकीय नेत्यांवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर. माझा हाच आरोप आहे, जिथे घटना घडली तिथे सगळे येऊन गेले, पण एकानेही इथे आपत्कालीन व्यवस्था आहे की नाही, किती कर्मचारी गेलेत, किती नातेवाईक आले, याची साधी काडी मोज चौकशी केलेली नाही. नातेवाईक फक्त भटकतायत तिकडे. आता तुम्ही जर बघतायत ना, हे कर्मचारी हाकलून लावते. पोलिसांना किती सांगायचं, पोलिसांना आम्ही किती सांगायचं आम्ही नातेवाईक आहेत म्हणून. जो तो मी काम करतोय याचा आविर्भाव आणण्यात आणि दाखवण्यातच वेळ चाललेला आहे. आणि निसर्गाच्या आपत्तीची कारणं फेकली जातात. आम्हाला मान्य आहे निसर्गाची अतिवृष्टी झालेली आहे, परंतु आम्ही इथे आलो आहोत. आम्हाला काय, आमच्या भावना काय आहेत, आमच्या नातेवाईक कुठे गेलाय, काय गेलाय, आम्हाला माहिती मिळणं. कुठल्याही नातेवाईकाला एवढे प्रवासी इथे आज बुडीत दुर्घटना घडलेली आहे, त्यांना थांबायला जागा नाही, त्यांच्याशी संपर्क करायला वेळ नाही. जो तो येतोय टीव्हीच्या लाईव्हवर बोलतोय आणि निघून जातोय. प्रशासकीय यंत्रणा सांगते आमचं काम चालू आहे, ते तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही करता, आमच्यावर मेहरबानी करत नाही. पण आमचं जे नुकसान तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही आमच्याशी काय संवाद साधताय? हा माझ्या प्रशासनावर आणि या सगळ्या सत्ताधारी सगळ्या राजकीय लोकांवर, राजसत्तेवर आरोप आहे माझा. मुख्यमंत्री येऊन गेले, मुख्यमंत्र्यांचं काम होतं की इथं आपत्कालीन व्यवस्था आहे का, त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेच दिसलं नाही. मी ऑडिट करतो, मी स्ट्रक्चर करतो, तुम्ही भविष्यामध्ये सगळं करा, पण भविष्याच्या पुढं करायच्या अगोदर आज जी घटना घडली त्याचं काय? तर रेश्मा, बघितलंस तू की लोकांचा धीराचा आता बांध तुटतोय की कारण 33 तास झाले आणि लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांना माहिती मिळत नाहीये. नक्कीच उमेश, बेपत्ता असलेल्या लोकांच्या नातेवाईकांचा हा आक्रोश साहजिक आहे. मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यांना सहानुभूतीचा हात नको आहे. मात्र या सगळ्यांमध्ये शासनाकडून किमान काही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी ही साहजिक अपेक्षा आहे. उमेश, अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.